मागील 24 तासात सोलापूरमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे दिलीप माने यांची। माने हे विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत। ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला होता। राजनीती चॅनलशी बोलताना माने यांनी देखील काही खुलासे केले। आता माने यांनी रात्रीत एक मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। दक्षिण विधानसभेच्या तिकिटावरून मोठा सस्पेन्स संपूर्ण सोलापूरकरांनी पाहिला। शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अमर पाटलांचं नाव घोषित करण्यात आलं। त्यानंतर काँग्रेसकडून देखील दिलीप माने यांचं नाव जाहीर झालं, पण माने यांना AB फॉर्म मिळाला नाही। यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। त्यांच्यासोबत धर्मराज काडादी हे देखील अपक्ष मैदानात उतरले। 4 तारखेला म्हणजे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। माने यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला आणि निवडणुकीच्या रिंगणात काडादी उभे राहिले। भाजपकडून सुभाष देशमुख, महाविकास आघाडीकडून अमर पाटील आणि अपक्ष म्हणून काडादी रिंगणात आहेत। अशा परिस्थितीत दिलीप माने हे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं। ते मागील काही दिवसांपासून अलिप्त राहिले। या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्याचं सांगितलं। माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या। याबद्दल देखील माने यांनी राजनीतीच्या टीमने विचारणा केली, तेव्हा त्यांनी मी काँग्रेस सोबतच असल्याचं सांगितलं। काडादी यांच्याबाबत 2 दिवसात निर्णय घेतो असं त्यांनी सांगितलं होतं। आता माने यांनी रातोरात काडादींना पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।